उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांचा म्हणजे पवनराजे निंबाळकरांच्या हत्या प्रकरणाचा निकाल हा तब्बल 20 वर्षांनंतर आज सादर झाला आणि हा निकाल अतिशय धक्कादायक आहे। कारण की या प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांच्यासोबत असलेले 9 आरोपी या सर्वांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। पण हा निकाल बघितल्यानंतर किंवा कोर्टानं ज्या मुद्द्यांच्या आधारे हा निकाल दिला, जी निरीक्षणं नोंदवली, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर पद्मसिंह पाटील या प्रकरणात निर्दोष सुटले की ते निर्दोष सोडले गेले हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय। आणि हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होण्याचं कारण म्हणजे सीबीआयनं निकाल देताना जे मुद्दे सांगितले किंवा जी निरीक्षणं नोंदवली किंवा ज्या मुद्द्यांच्या आधारे पद्मसिंह पाटलांना निर्दोष सोडलं ते मुद्दे अतिशय बेसिक आहे आणि सीबीआयचा तपास किती गलथानपणे झालाय आणि पद्मसिंह पाटील या प्रकरणातून सुटावेत यासाठी या बेसिक फटी ठेवल्या गेल्या होत्या का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय। आता सीबीआयच्या या तपासाबद्दल माझ्या मनात प्रश्न निर्माण होण्याची कारण नेमकी काय आहेत आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मी हा संशय व्यक्त करतोय ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही अतिशय नीटपणे बघा आणि शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले की सीबीआयनं तपासामध्ये घोळ घालून किंवा फटी ठेवून पद्मसिंह पाटलांना सोडलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर 2006 साली पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली। आता पवनराजे निंबाळकर कोण आहेत तर ते उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि सध्या बंडखोर होतील की काय अशी शक्यता असलेले खासदार ओमराजे निंबाळकरांचे ते वडील आहेत। आता पवनराजे निंबाळकर त्या काळातलं धाराशिव जिल्ह्यातल्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ होतं आणि माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलांचे ते सख्खे चुलत भाऊ होते। आणि पद्मसिंह पाटलांचा जो जिल्ह्यातला कारभार होता किंवा त्यांचं जे स्थानिक राजकारण होतं किंवा जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्याचं काम होतं ते सगळं काम पवनराजे निंबाळकर बघायचे। त्यामुळे पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटलांचे अतिशय विश्वासू सहकारी होते। म्हणजे भावाच्या पलीकडे सुद्धा एक विश्वासू सहकारी असं त्यांच्या दोघांचं नातं होतं। आणि जिल्ह्यातला सगळा कारभार बघत असताना जिल्हा बँकेचा घोटाळा झाला आणि जिल्हा बँकेच्या घोटाळ्यानंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर या दोघांमध्ये वितुष्ट आलं। आता पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील या दोघांचं वितुष्ट हे एवढं वाढत गेलं किंवा एवढं टोकदार होत गेलं की 2004च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजे निंबाळकरांनी पद्मसिंह पाटलांच्या विरोधात अपक्ष फॉर्म भरला आणि ही निवडणूक एवढी चुरशीची झाली की पद्मसिंह पाटील या निवडणुकीमध्ये फक्त 400 मतांनी निवडून आले। आणि याला सुद्धा कारण ठरलं ते म्हणजे पेपरमधली एक बातमी आणि पवनराजे निंबाळकरांनी पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिला अशा प्रकारची एक खोडसाळ बातमी एका न्यूजपेपरनं छापून आणली आणि त्यानंतर हे 400 मतदान फिरलं आणि पद्मसिंह पाटील निसटत्या मतांनी निवडून आले असं सांगितलं गेलं। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या राजकीय वर्चस्वाला पवनराजे निंबाळकर हे धोका ठरतायत हे पद्मसिंह पाटलांच्या लक्षात आलं। त्यानंतर पद्मसिंह पाटलांनी सुपारी देऊन पवनराजे निंबाळकरांची हत्या केली असं सांगितलं गेलं। त्यानंतर ओमराजे निंबाळकर राजकारणात आले आणि या दोन्ही कुटुंबाचं जे राजकीय वैमनस्य होतं किंवा राजकीय दुश्मनी होती ती अजूनही चालू आहे किंवा ती पुढच्या पिढीमध्ये आता ट्रान्सफर झालेली आहे। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आज 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकरांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आला आणि या निकालामध्ये अतिशय धक्कादायकरित्या पद्मसिंह पाटील हे निर्दोष सोडले गेले आणि त्यांच्या सोबतचे 9 आरोपी सुद्धा या प्रकरणातून निर्दोष सुटले। आता पद्मसिंह पाटलांना या प्रकरणामध्ये निर्दोष सोडताना कोर्टानं सर्वाधिक आक्षेप घेतले ते म्हणजे सीबीआयच्या एकंदरीत तपासावर किंवा तपासामध्ये सीबीआयने ज्या त्रुटी ठेवल्यात किंवा सीबीआय कडून त्या त्रुटी राहिल्यात त्या त्रुटींवर। आता या त्रुटी नेमक्या काय काय ते आपण नीटपणे समजून घेऊ, पण त्याआधी या प्रकरणाचा जो एकमेव माफीचा साक्षीदार आहे आणि त्या प्रकरणात तो एकमेव साक्षीदार आहे त्या साक्षीदाराच्या जबाबावर सुद्धा कोर्टानं आक्षेप नोंदवलेत। आणि कोर्टाचं याबद्दल म्हणणं आहे की पारसमल जैन नावाचा हा जो साक्षीदार आहे हा साक्षीदार आम्हाला विश्वासार्ह वाटत नाही कारण की तो वेळोवेळी त्याचे जे जबाब आहेत ते बदलत गेलेला आहे किंवा
प्रत्येक वेळी म्हणजे 2 वेळा त्याची साक्ष घेतली गेली आणि दोन्ही वेळा त्यानं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि त्याने जे जबाब दिले त्या जबाबामध्ये तफावत आहे, त्यामुळे त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न न्यायालयाने विचारला आणि हा प्रश्न अतिशय व्हॅलिड आहे. एका जबाबामध्ये हा पारसमल जैन सांगतोय की तो आणि त्याचे 4 साथीदार हे इंडिका गाडीनं नागपूरला गेले आणि दुसऱ्या जबाबामध्ये तो सांगतोय की अर्धे लोक इंडिका गाडीनं गेले आणि अर्धी लोक ही बसनं नागपूरला गेली. आता या 2 वेगवेगळ्या गोष्टी त्यानं सांगितल्यात. शिवाय कोर्टाला या पारसमल जैनच्या दोन्ही जबाबामध्ये अनेक विसंगती सापडल्या. याशिवाय पद्मसिंह पाटलांना या खटल्यामधून निर्दोष सुटण्यासाठी सर्वात मदतीची ठरलेली गोष्ट ती म्हणजे सीबीआयचा आणि पोलिसांचा तपास. म्हणजे या तपासामध्ये पोलिसांनी एवढ्या बेसिक चुका केलेल्या आहेत किंवा एसओपी नीटपणे फॉलो केलेली नाहीये किंवा जी स्टोरी आहे त्या स्टोरीला सपोर्ट करणारे पुरावेच नीट उभा केलेले नाहीयेत, हे तुमच्या लक्षात येईल. आता हे पुरावे कोणकोणते आहेत आणि सीबीआयनं कोणकोणत्या त्रुटी ठेवल्यात त्या आता आपण एक एक करून बघू. तर त्यातली सगळ्यात पहिली त्रुटी आहे ती म्हणजे या पारसमल जैनला ज्यावेळी अटक झाली त्यावेळी त्याची जी झडती झाली त्या झडतीमध्ये नेमकं काय काय सापडलं हेच पोलिसांनी नमूद केलेलं नाहीये. याशिवाय ज्यावेळी एखादा आरोपी पकडला जातो त्यावेळी सर्वात आधी त्याचा मोबाईल पोलीस ताब्यात घेतात, पण या प्रकरणामध्ये धक्कादायकरित्या पोलिसांनी या आरोपीचा मोबाईल ताब्यातच घेतला नाही किंवा त्यामधून काय डेटा रिकव्हर झाला हे समोर ठेवलंच नाही. या प्रकरणात सीबीआय आणि पोलिसांच्या तपासामधला गलथानपणा सांगणारा दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या माफीच्या साक्षीदारानं मुंबऱ्यातल्या एका टेलिफोन बूथवरून फोन केला असं सांगितलं गेलं. म्हणजे तसा दावा पोलिसांनी कोर्टामध्ये केला, पण त्याला जो सपोर्टिव्ह पुरावा असायला पाहिजे होता म्हणजे त्या टेलिफोन बूथचा सीडीआर असायला पाहिजे होता, तो सीडीआर सीबीआयनं जमाच केला नाही, म्हणजे तो कोर्टात त्यांनी दाखलच केला नाही. यावरून कोर्टानं ही स्टोरी खरी आहे की खोटी हे कसं व्हेरीफाय करायचं हा प्रश्न कोर्टानं विचारला. याशिवाय हे सगळे आरोपी किंवा हा माफीचा साक्षीदार इंद्रप्रस्थ नावाच्या गेस्ट हाऊसला थांबला होता असं सांगितलं गेलं, पण या गेस्ट हाऊसला तो थांबल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केला नाही. याशिवाय पवनराजेंची हत्या करण्यासाठी जे शस्त्र वापरलं गेलं ते शस्त्र बिहारच्या सिवानमधून आणलं गेलं असं हा माफीचा साक्षीदार सांगत होता, पण तो बिहारला गेल्याचा, त्यानं शस्त्र खरेदी केल्याचा किंवा त्याच्या एकंदरीत प्रवासाचा, येण्याचा, जाण्याचा या कोणत्याही गोष्टीचा पुरावा सीबीआयनं न्यायालयात दाखल केला नाही. ही गोष्ट सुद्धा न्यायालयानं त्यांच्या निकालामध्ये सांगितली. आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलांना या प्रकरणामध्ये आरोपी ठरवणारा आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट दाखवणारा एक दावा सीबीआयनं आणि या माफीच्या साक्षीदारानं कोर्टात केला होता. आणि तो दावा म्हणजे हा माफीचा साक्षीदार म्हणजे पारसमल जैन पद्मसिंह पाटलांना त्यांच्या मलाबार हिलच्या बंगल्यात भेटला होता असं त्याने सांगितलं, पण पद्मसिंह पाटलांचा मलाबार हिलमध्ये कोणताही बंगला नाहीये हे समोर आलं. म्हणजे मुंबईत त्यांचा कुलाब्यात एक फ्लॅट आहे, तेवढाच फ्लॅट आहे आणि मलाबार हिलमध्ये त्यांचं कोणतंही घर नाहीये असं समोर आलं. आणि यावरून पारसमल जैननं जे दावे केले किंवा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी पोलिसांनी आणि सीबीआयनं कशा व्हेरीफायच केल्या नाहीत किंवा त्या गोष्टींच्या अनुषंगानं व्हेरिफिकेशनचा तपासच झाला नाही. आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सीबीआयनं जी स्टोरी कोर्टामध्ये सांगितली ती स्टोरी, माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैनचा जो जबाब आहे तो जबाब आणि सीबीआयनं कोर्टात सादर केलेले पुरावे या तिन्ही गोष्टी या सिंक होत नव्हत्या किंवा या गोष्टी मॅचच होत नव्हत्या किंवा सीबीआय आणि माफीचा साक्षीदार हे कोर्टात जी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करत होते त्या स्टोरीला बळ देणारे पुरावे सीबीआय कोर्टात सादर करू शकले नाही आणि त्यामुळं पद्मसिंह पाटलांची 20 वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातल्या या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर किंवा सीबीआयनं त्यांच्या तपासामध्ये ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत किंवा जे सबळ पुरावे त्यांनी दाखल केलेले नाहीत किंवा जे पुरावे ते दाखल करू शकतात ते कोर्टासमोर मांडलेच नाहीत, या सगळ्या गलथान कारभारामुळं किंवा या फटी ठेवल्यामुळं पद्मसिंह पाटील या प्रकरणामधून निर्दोष सुटावेत किंवा त्यांना फट मिळावी
यासाठीच सीबीआयनं त्यांच्या तपासामध्ये या फटी ठेवल्यात का किंवा या त्रुटी ठेवल्यात का आणि यातून पद्मसिंह पाटील निर्दोष मुक्त झालेत का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय. आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सीबीआयच्या या तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि पद्मसिंह पाटील हे या प्रकरणात सुटलेत की सीबीआयनं गलथानपणा करून जाणीवपूर्वकपणे त्यांना सोडलंय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.